शुभविवाह या मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या भागामध्ये डॉक्टर बाहेर येतात। सगळेजण डॉक्टर काय म्हणतायत हे ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात। आता मात्र सगळेजण डॉक्टरांना काय झालंय हे सगळं, म्हणजे असं का तिला आठवत नाहीये हे विचारण्याचा आता मात्र प्रयत्न करतात। डॉक्टर म्हणतात, आम्ही प्रयोग केले आणि या प्रयोगाअंती आम्हाला हे समजलेलं आहे की त्यांना काही ठराविकच लोक आठवत आहेत। यामध्ये भानुशाली वकील जेव्हा आतमध्ये आले होते ना, तेव्हा त्यांना पण त्यांनी ओळखलेलं नाहीये आणि आकाश महाजन यांना पण ओळखलं नाही, पण त्यांचं कुटुंब मात्र त्यांच्या लक्षामध्ये आहे। या सगळ्यामध्ये त्यांना पार्शल मेमरी लॉस झालाय असं आपण म्हणू शकतो। यावरती माधवराव म्हणतात, आम्हाला सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत सांगा की डॉक्टर तुम्ही। डॉक्टर म्हणतात, हे बघा, आपल्या मेमरीचे असे छोटे छोटे तुकडे असतात, ते तुकडे एकत्र येऊन मेंदूमध्ये पूर्ण सगळी मेमरी साचली जाते। तर भूमी मॅडमच्या बाबतीत असं झालंय ना की या सगळ्या तुकड्यांच्या मधला एक तुकडा गायब आहे आणि त्या तुकड्यामध्येच आकाश आणि बाकी सगळी लोक आहेत की जी त्यांना आठवतच नाही आहेत। म्हणजे काही कालावधीच्या पूर्वीचं सगळं आठवतंय, पण काही कालावधीच्या नंतरचं आठवत नाहीये। आता हे किती दिवस राहील किती दिवस नाही हे आपण काहीही सांगू शकत नाही, पण त्यांना नॉर्मल होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो। रागिणीच्या इतकं ते पथ्यावरती पडतं की तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपता लपत नसतं। आकाश म्हणतो, पण डॉक्टर, तिला मी न आठवायचं कारण काय? डॉक्टर म्हणतात, तेच तर सांगतोय की मधल्या पिरियडमध्ये बऱ्याच काही घटना घडल्या ज्या त्यांचा तो तुकडा मेमरीचा लॉस झालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही येता। पण सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हालाच करायचं आहे, म्हणजे तुमचं त्यांच्यावरील प्रेम बघता मी तुम्हाला खूप महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे आणि नवरा म्हणून तुम्हाला हे सांगणं मला पटत नाहीये। तुमचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, पण त्याच प्रेमाखातर तुम्हाला हे करावं लागणार आहे। त्यावरती आकाश म्हणतो, डॉक्टर, मी भूमीसाठी काही करायला तयार आहे, तुम्ही मला फक्त सांगा की मी भूमीसाठी काय करू। यावरती आता मात्र डॉक्टर म्हणतात, तुम्हाला एकच काम करायचं आहे, ज्या पद्धतीने त्या तुमच्याशी रिॲक्ट झाल्या ना, तर तुम्ही त्यांच्यापासून काही दिवस लांब राहा, त्यांच्या समोर येऊ नका, त्यांच्या जवळ जाऊ नका, त्यांना आठवण करण्याचा प्रयत्न करू नका। यावर आकाश म्हणतो, काय, मी भूमीच्या समोर नाही यायचं? डॉक्टर म्हणतात, याला आपल्याकडे पर्याय नाही। आता हे इतकं मोठं घटना ऐकल्यावरती आकाशच्या डोक्याला ताण येतो, त्याला पुन्हा एकदा चक्कर येते, सगळेजण त्याला सावरतात। आकाशला हा धक्का सहनच होत नसतो, कारण इतक्या मोठ्या परिस्थितीतून आकाश बाहेर पडला असला तरी भूमी आत्ता आपल्यासोबत नाही हा धक्का सहन करण्यासारखा नसतो। रागिणी मनातल्या मनात खुश होते आणि म्हणते, भूमी, तू शुद्धीवरती येऊन तरी माझं काय वाकडं करू शकणार आहेस? कारण मी किती कटकारस्थानं केलीत, किती कपट केले, तुझं किती वाईट केले हे तर तुला आठवतच नाहीये। नियतीने पण अजब गजब खेळ खेळलेला आहे असं म्हणत रागिणी स्वतःवरती खुश होत नसते, पुढे होणाऱ्या परिणामांची तिला कल्पनाच नसते। आता तोपर्यंत भूमीवरती इकडे उपचार चालू असतात। नर्स तिला काही खायला देत असतात, पण भूमी ते खायला तयार नसते। मग तिकडे माधवराव येतात आणि बाळा, काही खाऊन घेतल्याशिवाय कसं होईल असं म्हणत भूमीला आता खाऊ घालतात। तोपर्यंत तिकडे प्रशांत पण येतो। भूमी सांगते, बाबा, मघाशी ना मी इथे बसले होते ना, तुम्ही सगळेजण आला होतात, तेव्हा एक बाई कोण होत्या तिकडे बाजूला उभ्या? यावरती माधवराव म्हणतात, अगं, त्या रागिणी पटवर्धन आहेत, म्हणजे इथल्या जर ट्रस्टी आहेत त्या हॉस्पिटलच्या। तू वर्षभर कोमात होतीस ना, त्यामुळे सगळ्यांना तुझी काळजी वाटायची। आता वर्षभरानंतर तू कोमातून बाहेर पडलेस ना भूमी, तर सगळ्या म्हणजे हॉस्पिटलसाठी हा उत्सवच आहे, म्हणून त्या जातीने तुझी चौकशी करायला आल्या होत्या। बरं, खूप चांगल्या बाई आहेत त्या। यावरती भूमी सांगते, बाबा, नंतर ना त्यांना स्पेशली भेटून मी त्यांचे आभार मानू इच्छिते असं म्हणत भूमी आता इकडे माधवराव आणि प्रशांतसोबत बोलत असते। तोपर्यंत आकाश आता घरी येतो। घरी आल्यावरती तो भूमीच्या फोटोच्या इथे असतो आणि भूमी, सगळ्यांनी मला ही शिक्षा दिली की मी तुझ्यापासून लांब राहायचं, डॉक्टरांनी पण सांगितले की मी तुझ्यापासून लांब राहायचं। माझ्यासाठी ही शिक्षा किती मोठी आहे तुला माहिती आहे, म्हणजे तुझ्याशिवाय खरंच मी जगूच शकत नाहीये। भूमी, कसं काय मला डॉक्टर सांगू शकतात तुझ्यापासून लांब राहायला? काय करू मी तुझ्या जवळ येण्यासाठी, तुला सगळं आठवण्यासाठी? तितक्यात तिथे मानसी येते। मानसी म्हणते, आकाश जीजू, तुम्ही खूप काही करू शकता, माहिती आहे का तुम्हाला? गेल्या वर्षभरामध्ये आपल्यामध्ये वहिनी आणि दिराचं नातं नाही, तर एका फ्रेंडचं नातं आहे।
त्याच फ्रेंडच्या नात्याने मी तुम्हाला सांगते, सायन्स काय सांगतं मला माहीत नाही आहे, पण सायन्सच्या उपर मी जर काही पाहिलं असेल ना, ते तुमच्या दोघांचं प्रेम. तुमच्या दोघांचं प्रेम मी खूप जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या दोघांच्या प्रेमाला कुणाची नजर नाही लागत हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही भूमीला अशा गोष्टी आठवायला प्रयत्न करा की जेणेकरून तिला सगळं मागचं आठवेल. म्हणजे ह्या अशा गोष्टी ज्या फक्त आकाश आणि भूमी याच दोघांना माहिती आहेत. त्याच दोघांना माहिती असलेल्या गोष्टी तुम्ही भूमिताईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, असं म्हणत मानसी आता आकाशला समजवत असते. आकाश म्हणतो, खरंच म्हणजे तू जे बोलतेस ना मानसी, याच्यावरून मला खात्री पटली की गेल्या वर्षभरामध्ये आपल्यामध्ये नक्कीच मैत्रीचं बॉन्डिंग झालेलं असणार आहे. आता न आकाश भूमीला त्याच गोष्टी सांगेल ज्या फक्त आकाश आणि भूमीमध्ये घडल्यात, आणि या गोष्टी मी तिला प्रत्यक्ष समोर न जाता सांगेन. म्हणजे तिला आकाश कोण आहे हे शोधतच यावं लागेल. मी असं काही करेन ना की ज्याच्यामुळे तिला गोष्टी आठवतील, नुसत्या आठवतील नाही तर मी तिच्या समोर पण जाणार नाही. उलट ती माझा शोध घेत माझ्या मागे येईल आणि आता आकाश आणि भूमी एकत्र होईल. मानसी, तू दिलेली आयडिया एकदम भारी आहे. बघ आता या आयडियाचाच उपयोग करून मी काय करतोय ते, असं म्हणत आता मात्र आकाश खुश होतो. त्याला एक खूप महत्त्वाचा धागादोरा मिळाल्याचा आनंद होतो. फायनली आता आपल्याला असं काहीतरी कळलंय ज्याच्यामुळे भूमीला आपण पुन्हा मिळवू शकतो. याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत असतो. पौर्णिमाला पंचपून हे सगळं नेहमीप्रमाणे ऐकत असते. इकडे आता रागिणीला अभिजित सांगत असतो, तुला माहिती आहे का, मी हॉस्पिटलमध्ये त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला सांगत होतो की मी तुझा मित्रच आहे, भाऊ आहे, मला किती सिंपती वाटते, त्याने मला धमकी दिली. रागिणी म्हणते, काय, आकाशने तुला धमकी दिली? अभिजित म्हणतो, हो तर त्याची मजल इतकी वाढली ना मला धमकी देण्या इतकी. यावरती रागिणी म्हणते, जाऊ दे, तू शांत हो. खरं सांगायचं तर नियतीने आपल्या बाजूने खूप मोठा कौल दिलेला आहे. आता आपण काय करायचं माहिती आहे का, भूमीला तो आठवत नाही म्हणजे नियतीने त्याची अशी मेख मारले ना, आणि ह्याच मेख नियतीने मारल्याचा आपण फायदा करून घ्यायचा. म्हणजे आता काय करायचं, तो भूमीच्या प्रेमामध्ये वेडा आहे, मग तो भूमीच्या प्रेमामध्ये वेडा आहे याचा फायदा आपण घ्यायचा. तो भूमीला सगळं आठवण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपण याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याला त्याच्यातच गुरफटवून ठेवायचं आणि आपल्याला त्याला इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपल्या कंपनीमध्ये येऊच द्यायचं नाही. कंपनीची सगळी धुरा आपणच सांभाळायची आहे. कोणत्याही प्रकारचा आपण आता त्याला इंटरफेरन्स करूनच द्यायचा नाही आहे. यावरती अभिजित म्हणतो, आई ही आयडिया भारी आहे. तो भूमीच्या प्रेमात वेडा आणि सगळी कंपनी आपल्या हातात. असं म्हणत दोघंजण गप्पा मारत असताना इकडे आता पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते, नाही हे शक्यच नाही आहे. रागिणी म्हणते, आली ही बाई ना विरजणाची वाटीच घेऊन फिरत असते. दरवेळेला काही झालं की घातलं विरजण आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. तुला काय ग प्रॉब्लेम आहे? यावरती पौर्णिमा सांगते, मी आत्ता बोलणं ऐकून आले. म्हणजे ती मानसी आणि तो भूमीला सगळं आठवावं यासाठी प्रयत्न करतायत. तुम्हाला कळतंय का की हे सगळे प्रयत्न करत असताना जर भूमीला सगळं आठवलं तर? यावरती रागिणी म्हणते, नाही अजिबात मी असं होऊ देणार नाही. कारण किती काही झालं तरी भूमीला आकाश आठवायला नको आणि आकाश आणि भूमी एकत्र यायला नको. यावरती अभिजित म्हणतो, पण आई तू काय करशील? रागिणी म्हणते, काळजी करू नकोस. माझ्याकडे अशी काही आयडिया आहे ना की या आयडियामुळे आकाश आणि भूमी कधीच एकत्र येणार नाहीत. तो प्रयत्न करत राहील पण त्याला यशच येणार नाही. यावरती पौर्णिमा म्हणते, काय नक्की कराल तरी काय? तुमच्या डोक्यात आहे तरी काय? रागिणी म्हणते, ज्याप्रमाणे तू सगळीकडे विरजणाच्या वाट्या घेऊन फिरतेस ना त्याप्रमाणे माझ्या डोक्यामध्ये आयडियाचे बॉक्स आहेत. बॉक्स एक आयडिया माझ्या बॉक्समधून बाहेर पडतात. तशीच आता एक आयडिया बाहेर पडणार आणि भूमी आकाशला कधीच एकत्र येऊ देणार नाही. तुम्ही बघतच बसाल. असं म्हणत स्वतःवरतीच माच करत रागिणी आता काहीतरी युक्ती करणार असते, पण प्रेमापुढे तिची हार होणार असते हे तिला माहीत नसतं. इकडे आता भूमी हॉस्पिटलमध्ये असते. आकाशने युक्ती करत छानपैकी मोगऱ्याच्या फुलांचा एक बाऊल तिच्या बाजूला ठेवलेला असतो. भूमी ज्या वेळेला झोपेतून उठते बाजूला पाहते तर काय, इकडे आता मोगऱ्याची फुलं. भूमी मोगऱ्याची फुलं पाहते, ती हातात घेते. आकाश बाहेरून हे सगळं पाहत असतो. लपून छपून आकाश भूमीकडे पाहत असतो. भूमी ती मोगऱ्याची फुलं जवळ घेते आणि त्याचा वास घ्यायला लागते. कुणी ठेवली ही मोगऱ्याची फुलं माझ्या बाजूला? म्हणजे कुणाला माहिती आहेत की मला मोगरा आवडतो? आणि आता छोट्या छोट्या घटना आकाशसोबतच्या ती आठवण्याचा प्रयत्न करते. आकाश इकडे बाहेर उभा राहून फिंगर क्रॉस करून भूमीला कधी आकाश हे नाव आठवतंय हे आता आठवत असतो आणि भूमी इकडे तिकडे पाहायला लागते. माझ्या आवडीची फुलं आणून इथे ठेवण्याचं कुणी हे प्रयोजन केलं? भूमीला आश्चर्यच वाटतं. आकाश आता कधी एकदा भूमी आपल्याला
आकाश म्हणून आवाज देते असा वाट पाहत असतो. त्यानंतर तो जिलेबी नर्सकडे देतो आणि म्हणतो, ही जिलेबी ना तुम्ही भूमीला द्या, तिला ना ही जिलेबी खूप आवडते. आता मात्र नर्स जिलेबी घेऊन जाते. मग त्याच वेळेला भूमीला कळतं की कुणीतरी आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी हे देते. भूमी चिडते आणि म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी तुम्हाला ओळखत नाही तर मला फुलं आणि जिलेबी देण्याचं हे कसलं तुमचं, मला हे तुमचं काही पटत नाही आहे, व्हा बाजूला, असं म्हणत ती आकाशला चक्क ढकलते. आकाश खाली पडतो. त्यावेळेला भूमी आत जात असताना आकाश एकच शब्द बोलतो, सायकल राणी. आणि मग मात्र भूमी थबकते. आकाश पूर्वीची ॲक्टिंग करून तिला सांगतो की लग्नामध्ये मी तुला मंगळसूत्र घातलं, तू मला काळा धागा बांधायचा आणि आपलं लग्न संपन्न होईल. आकाशने पुन्हा एकदा वेड्याची ॲक्टिंग करत किंवा त्याला काही न आठवत असल्याची ॲक्टिंग करत भूमीला सगळं आठवण्यासाठी मदत करत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याची ॲक्टिंग करताच भूमीला सगळं आठवतं. आकाशचं प्रेम जिंकलेलं असतं.